काल 60 ते 70 हजार विद्यार्थी दिल्लीच्या रोडवरती होते. मागणी सिंपल होती. हे आंदोलन एवढं मोठं कधी झालंही नसतं. सिंपल एक गोष्ट आहे, राजीनामा द्या. 20 ते 21 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सुसाईड केली. त्याची एक जबाबदारी म्हणून राजीनामा मागणं, यात चूक काय, यात गैर काय? आणि हा राजीनामा मागणाऱ्यांवरती जर का लाठीचार्ज होत असेल तर आपण हुकुमशाहीत राहतोय असं मला वाटतं. 24 घंटे अंडरग्राऊंड असलेली IT सेल आणि बीजेपीचे काही चाटू 24 तासांनंतर ऍक्टिव्ह झाले. ऍक्टिव्ह झाल्या सगळ्यात आधी स्पोक पर्सननी बर्गर खाल्ला ते लक्षात आलं, राजीनामा घेतला, त्याला त्या पदावरून रिक्त केलं. याला म्हणतात जबाबदारी घेणं. 18 विद्यार्थी मेले, त्याची जबाबदारी कोण घेणार? काल 100 ते 150 विद्यार्थ्यांचे डोके फुटले, कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला. जबाबदारी कोण घेणार? संसदेतून पळून गेलेले ते 56 इंच का सीना कुठे? संसदेत देखील जर का तुम्ही या मुद्द्यांवरती बोलणार नसल, चला तुमच्यात हिंमत नाही, तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीला नाही टाइम दिला, त्यांना वेळ दिलं, त्यांना महत्व दिलं, ते लोक मोठे होतील, विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद होईल, ठीक आहे, साईडलाईन करा, नका वेळ देऊ. संसदेत मुद्दा मांडायला काय प्रॉब्लेम आहे? संसदेत देखील जर हे मुद्दे मांडले जाणार नसल तर मग हा शिक्षणासारखा एवढा महत्वाचा मुद्दा मांडायचा कुठं? अहो, कित्येक तरी देश त्यांच्या GDPचे 20% खर्च फक्त ह्या शिक्षणावरती करतात. आपण विश्वगुरु असल्याचे स्वप्न बघतो, विश्वगुरु म्हणतो. अरे ह्या भारतामध्ये दरवर्षी आपण शिक्षणावरचा खर्च कमी करत चाललोय आणि या शिक्षणावरचा खर्च कमी करत तुम्ही विश्वगुरु होणार आहे. विश्वगुरु होण्याचं स्वप्न बघता. अरे तुम्हाला कंटाळा असेल तर जिमिना आहे, ChatGPT आहे, क्लॉड आहे, जा थोडा डेटा काढा, सर्च करा, रिसर्च करा. इयर बाय इयर शिक्षणाचा खर्च सरकार किती कमी करतंय, सरकारी शाळा किती बंद पडतायत, सरकारी कॉलेजेस किती आहेत, ट्युशनच्या फीस कशा वाढतायत, प्रायव्हेटायझेशन कसं वाढतंय, हे सगळं वाचा. आणि हे सगळं वाचून सुद्धा जर का तुम्हाला चाटुगिरीच करायची असेल तर यात तुमचा फॉल्ट नाहीये. आणि जर तुम्हाला यात थोडं तरी काहीतरी चुकीचं वाटत असेल, जबाबदारी घ्या. तुम्ही काँग्रेसला मतदान नका करू, कॉक्रोच जनता पार्टीला सपोर्ट नका करू, तुम्ही आंदोलनात सहभागी नका हो. कमीत कमी ज्यांची चूक झालीये त्यांना त्या चुकीची जबाबदारी घ्यायला सांगा. तुम्ही इंटरनेटवर काही सर्च करा, नाही तर नका करू, पण एक गोष्ट सर्च नक्की करा, मागच्या 10 वर्षांमध्ये प्रायव्हेटायझेशन किती होतंय ही गोष्ट नक्की सर्च करून बघा. आणि हे प्रायव्हेटायझेशन जे होतंय याच्या मागचे कारण शोधायला शिका. या मागं कारण काय ते शोधा. तसं तर मी पूर्ण एक मोठा व्हिडिओ त्यावरती बनवणारच आहे, पण तरी सुद्धा तुम्ही तुमचा रिसर्च करा प्रत्येक गोष्टीवरती आणि एकदा बघा काढून की आपण कोणत्या दिशेने चाललोय. कुठल्याही देशाच्या प्रगतीमध्ये तरुणाचा वाटा खूप मोठा मोलाचा असतो. आपलं खूप मोठं भाग्य आहे की भारत हा तरुण देश आहे. पण आज जर का आपण या तरुण पिढीला जर चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या नाही, योग्य डायरेक्शन दिली नाही, गव्हर्नमेंटने जर प्रॉपर फॅसिलिटीज आणि डायरेक्शन जर का या पिढीला दिली नाही ना, तर ही अख्खी पिढी वायाला जाईल. आणि हा आपला जो सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे तो आपला डिसएडव्हान्टेज ठरेल. ही गोष्ट सगळ्यात आधी लक्षात घ्या. आणि यासाठी ना एकत्र या. मी म्हणत नाही तुम्हाला की कॉक्रोच जनता पार्टीला सपोर्ट करा, नका करू, सोडून द्या. मी म्हणत नाही तुम्हाला काँग्रेसला सपोर्ट करा, नका करू, सोडून द्या. भाजपला सपोर्ट करायचा ना, 100% भाजपला सपोर्ट करा. सपोर्ट करत असताना याची खात्री घ्या की आपण ह्या तरुण पिढीसाठी ह्या भाजपकडून काहीतरी चांगलं करून घे. चाटू नका. चाटण्यापेक्षा काम करून घ्या. तुम्हाला विश्वास आहे ना BJP वरती, तर काम करून घ्या. तुमचे म्हणणे मांडा, सांगा की नाही एज्युकेशन सिस्टीम मध्ये ह्या गोष्टी गरजेच्या आहे. तुम्ही ज्या पार्टीला सपोर्ट करताय त्याच पार्टीला जर का तुम्ही प्रश्न विचारले आणि त्यांच्याकडून चांगली कामं करून घेतले तर यापेक्षा चांगली गोष्ट या देशात काही होणार नाही. दुसऱ्या लोकांना क्रिटिसाइज करण्यापेक्षा देशाच्या प्रगतीसाठी थोडासा हातभार लावून बघा. काँग्रेसला शिव्या देण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करून बघा. मला वाटतं याने देशाची जास्त प्रगती होईल. पटलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद.